नमस्कार. आज मी बनवणार आहे झणझणीत असा बटाट्याचा ठेचा. तर हा ठेचा आहे ना बनवायला अतिशय सोपा तर आहेच, पण चवीला देखील अप्रतिम असा बनवून तयार होतो. तर बटाट्याचे आपण भरपूर वेगवेगळे प्रकार बनवतच असतो, पण अशा पद्धतीने ठेचा जर करून पाहिलात ना, तर एकदा जर केला तर तुम्ही परत-परत ह्याच पद्धतीने बनवाल. तर पटकन सुरू करूयात आपण ही मस्त ठेच्याची रेसिपीला. तर त्याकरिता आहे ना, मी इथं 2 बटाटे घेतलेले आहेत. आता हे बटाटे मी ना उकडून घेतलेले आहेत. तर आता हे बटाटे ना अशा पद्धतीची जाळी घ्यायची आणि त्या जाळीवर आपल्याला हे बटाटे चांगले मस्त असे भाजून घ्यायचे आहेत. तर आधीच आपण शिजवून घेतले आहेत तरीसुद्धा आपण इथं छान असे मस्त हे बटाटे ना भाजून घेणार. तर भाजून घेतल्याने ना आपला हा जो बटाट्याचा ठेचा आहे ना तो छान मस्त असा स्मोकी फ्लेवरमध्ये हा ठेचा बनवून तयार होतो. तर इथं मी काट्यात चमचा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला थोड्या अंतरावर आहे ना छिद्रे करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आहे ना हा बटाटा आतमध्ये जर थोडाफार कच्चा राहील ना तर तो व्यवस्थित असा शिजला जाईल. तर बटाटा शिजवत असताना लक्षात घ्यायचं आहे की बटाटा आपला हा जास्त शिजलेला नसावा, नाहीतर आपण जेव्हा हा बटाटा इथं भाजायला घेऊ ना तो तर अजून शिजला जाईल. त्याच्यामुळे ना बटाटा आहे ना व्यवस्थित थोडाफार कच्चा ठेवायचा आहे, जास्त कच्चासुद्धा ठेवू नका, नाहीतर मग तो आतमध्ये कच्चाच राहील. तर अशा पद्धतीने पाहू शकतात मी तर सर्व बाजूने मस्त असा भाजून घेणार आहे. तर हे बघा, सर्व बाजूने व्यवस्थित असा भाजला गेला की आता आपण आहे ना इथं गॅस बंद करून घेणार आणि हा बटाटा आहे ना थंड करायला बाजूला इथं ठेवून देणार. तर आता मी ना ह्याच जाळीमध्ये ना इथं आपल्याला ठेचासाठी आपण मस्त इथं मिरच्या भाजून घेणार. तरी मी ना 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 7-8 लसूणच्या पाकळ्या. तर इथं आपल्याला ह्या मिरच्या ना व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत. तर मी इथं हा ठेचा आहे ना झणझणीत बनवणार आहे, त्याकरिता आहे ना मी इथं अशा पद्धतीने तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत. जर तुम्हाला कमी तिखट ठेचा हवा असेल ना तर त्याप्रमाणे तुम्ही इथं मिरच्या वापरू शकतात. पण या अशा पद्धतीने मी इथं तिखटवाल्या मिरच्या वापरलेल्या आहेत. त्याच्याने छान असा ह्या आपल्या ठेचाला ना मस्त अशी चव येते. तर हे बघा, मिरच्यासुद्धा छान मस्त आपल्या ह्या भाजून झालेल्या आहेत. आणि या भाजलेल्या मिरचीचा आणि लसूणचा आपल्याला एक ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर इथं मी कढईमध्ये 2 ते 3 चमचे मस्त असं तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल व्यवस्थित असं गरम झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे आणि 1 चमचा जिरं व्यवस्थित आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. मस्त असं हे बघा, अशा प्रकारे छान असं मस्त जिरं आणि मोहरी व्यवस्थित तडतडलं की लगेच आपल्याला याच्यामध्ये एक कांदा टाकून घ्यायचा आहे. तर इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं आहे ना मोठाच म्हणजे चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे आणि तो देखील आपल्याला व्यवस्थित या तेलामध्ये ना मस्त असं परतवून घ्यायचा आहे. आणि इथं मी भरपूर असा कांदा वापरलेला आहे, तर याच्याने काय होईल की आपला जो ठेचा आहे ना त्याला खूप छान अशी मस्त ह्या कांद्यामुळे चव येते. त्याकरिता आहे ना भरपूर कांदा वापरायचा आहे. आणि इथं मी घेतलेले 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, तर त्याच्याने सुद्धा छान अशी आपल्या ह्या ठेचाला मस्त अशी चव येते. तर आपण व्यवस्थित असे मस्त हे कांदासुद्धा तेलामध्ये परतवून घेणार. तर 2 ते 3 मिनिटांनी आपले हे कांदेसुद्धा मस्त असे परतून झाले. तर याच्यामध्ये आपण जो हिरवी मिरची आणि लसूणचा जो ठेचा बनवून ठेवला होता ना, तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो देखील मस्त आपण इथं परतवून घेणार. तर तसं तर आपण हिरवी मिरची आधीच भाजून घेतलेली आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ इथं लागणार नाही. तर लसूणचा आपला कच्चापणा निघोस्तोपर्यंत आपण छान असं हे परतवून घेणार. तर हे बघा, 1 ते 2 मिनिटं लागतील आपलं हे सर्व साहित्य परतायला आणि व्यवस्थित छान असं मस्त तेलामध्ये परतवून झालं की याच्यामध्ये ना मी पाव चमचा हळद टाकून घेणार आणि ही हळद व्यवस्थित अशी मिक्स झाली की आता लगेच आहे ना आपण जे बटाटे आपण भाजलेले बटाटे आहे ना ते थंड झालेले आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये टाकून घेणार. हे बघा, हातानेच आपल्याला अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचे आहे. जास्त बारीक तुकडे करायचे नाही, थोडे मोठे मोठे राहिले तरीसुद्धा चालतील. तर हे बघा, आपण बटाटे व्यवस्थित शिजवून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित असे भाजूनसुद्धा घेतलेले आहे. त्याच्यामुळे बघा जास्त मॅशसुद्धा होत नाही आणि जास्त कच्चेसुद्धा राहिलेले नाही. अगदी बरोबर आपले हे बटाटे व्यवस्थित असे भाजून आणि शिजवून झालेले आहेत. तर आता मी याच्यामध्ये सोबतच आहे ना चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि परत आपल्याला ह्या सगळ्या मसाल्यामध्ये जे आपण कांदे आणि जो मिरचीचा ठेचा बनवून घेतला होता ना, त्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असं मी हे बटाटे सर्व मिक्स करून घेणार आहे. हे बघा, छान असं मस्त मिक्स झालेलं आहे.
तर एखाद मिनिटभर तरी आपण ह्या मसाल्यामध्ये ना हे बटाटे चांगले मस्त मिक्स करून घेणार आहे ना, जेणेकरून जो आपण हा मसाला आहे ना तर सर्व बटाट्यांना व्यवस्थित असा लागला जाईल. आता आहे ना याच्यात आहे ना मी शेंगदाणे टाकून घेते. तर इथं मी शेंगदाणे भाजलेले आणि अशा पद्धतीने थोडे ना जाडसरच कुटून घेतलेले आहे आणि ते आपल्याला याच्यामध्ये टाकायचे. तर अशा पद्धतीने छान असं आपलं हे शेंगदाणेसुद्धा मस्त मिक्स करून झाले की लगेच आता आपण आहे ना याच्यामध्ये ना सगळ्यात शेवटी कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर कोथिंबीर भरपूर अशी घालायची, त्याच्याने खूप छान अशी चव येते. तुम्ही कुठलाही ठेचा बनवत असाल ना तर कोथिंबीर भरपूर अशी वापरायची, त्याच्याने ना ठेचाला ना खूप छान अशी चव येते. तर हे बघा मस्तच असा दिसायला देखील आपला हा ठेचा किती सुंदर असा दिसतोय आणि चवीला तर अप्रतिम असा आपला हा ठेचा बनवून तयार होतो. तर एकदा नक्कीच करून बघा तुम्ही, खूपच छान हा ठेचा ना चवीला लागतो. तर इथं मी ना आता गॅस बंद करून घेणार आहे, म्हणजे आपला हा जो बटाट्याचा ठेचा आहे ना तर तो बनवून तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने मस्त असा आपला हा ठेचा बनला जातो. तर मुलांच्या जरी तुम्ही टिफिनला दिला ना तरीसुद्धा मस्त मुलं आवडीने खातील, किंवा तुम्ही संध्याकाळच्या जेवणाच्या वेळेस बनवला ना तरीसुद्धा चालेल. खूप छान मस्त हा ठेचा बनवून तयार होतो. भाकरीबरोबर, पोळीबरोबर, कशाही बरोबर तुम्ही खाऊ शकतात. अशा पद्धतीचं मस्त असा अप्रतिम चवीचा हा ठेचा बनवून तयार झालेला आहे. तर माझी रेसिपी ही कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा, आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा.